मुंबई बँकेच्या घोडपदेव अभ्युदय नगर इथल्या शाखेचं उद्या उद्घाटन होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन। होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता 16 विशेष रेल्वे सोडल्या जाणार। सीएसएमटी, एलटीटी आणि पनवेल स्थानकातनं 10 ते 25 मार्च दरम्यान या गाड्या सोडल्या जाणार। घाटकोपर ते वर्सोव्यापर्यंत धावणारी मेट्रो 1 ची सेवा आता अंधेरीपर्यंत सुरू होणार। तर घाटकोपर ते अंधेरी दरम्यान अतिरिक्त मेट्रो चालवण्याचा निर्णय घाटकोपर अंधेरी प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा। मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद। मागील 2 महिन्यात 50,739 प्रवाशांनी केला प्रवास। मध्य रेल्वेने दिली माहिती। वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळी आणि कडधान्यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण। एपीएमसीत चणा डाळ ही 12%, तूर डाळ 5% आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव हे 14% घसरले। मुंबईमध्ये महिलांसंदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आता 2023च्या तुलनेत मोठी वाढ। 2024 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर। गेल्या वर्षी महिलांसंबंधी 4,789 घडलेल्या गुन्ह्यांची नोंद। अत्याचार, विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत मुंबईत दर दिवसाला 13 गुन्ह्यांची नोंद होते। बीडच्या प्रवेश परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी। यामध्ये यावर्षी 1,16,500 विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून अर्ज निश्चित। तर बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस रंगणार। ठाणे शहरातील 4,400 इमारती धोकादायक, त्यातील 96 इमारती अतिधोकादायक असल्याची ठाणे महानगरपालिकेची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत माहिती। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहर एमएमआरसी या विभागामध्ये आता सर्वाधिक उष्ण शहर। मुरबाडमध्ये रविवारी दुपारी 42.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद।